सगळ्यात मोठी बातमी समोर येते। विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भाजपा खासदार धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा आता दाखल झालेला आहे। संसदेबाहेर काँग्रेस आणि भाजपामध्ये धक्काबुक्की झाली। यामध्ये राहुल गांधी यांचा धक्का भाजपच्या खासदाराला बसला आणि त्यानंतर ते जखमी झाले। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, राहुल गांधींवर गुन्हा दाखल झालाय, पुढे काय घडू शकतं? सकाळी ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि भाजपचे खासदार आमने सामने आल्याचं बघायला मिळालं होतं संसदेच्या बाहेर, त्याचं कारण होतं की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे विधान केलेलं होतं त्यानंतर हा सगळा गोंधळ सकाळी झाल्याचं बघायला मिळालेलं होतं। आणि या गोंधळामध्ये प्रताप सारंगी जे भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत त्यांना लागलेलं होतं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील दाखल केलेलं होतं। म्हणूनच या सगळ्या अनुषंगानं संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून तक्रार दाखल गेलेली होती आणि त्या तक्रारीनुसार अखेर राहुल गांधी जे विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की भारतीय जनता पार्टी यांनी जे जे कलम सांगितलेली होती त्यातलं 109 म्हणजे हत्येचा प्रयत्न हे जे कलम आहे ते पोलिसांनी वगळलेलं आहे। मात्र भारतीय न्याय दंड संहितेच्या अंतर्गत बाकी कलमांन्वये राहुल गांधी यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली। जी धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।